मधील ऑस्टिन नगर परिसर आहे, यासाठी आम्ही पाठपुरावा नाही म्हणलं तर 7 ते 8 वर्षापासून पाठपुरावा करतोय, पत्र व्यवहार करतोय। आणि याही पूर्वी आम्ही पूर्ण ऑस्टिन नगरच्या महिलांनी, पुरुषांनी, सर्वांनी, रहिवाशांनी आंदोलन केलं 2023 ला। आणि त्याच्याच आधी इलेक्शनच्या अगोदर तर मी श्राद्ध घातलं महानगरपालिकेच्या वरती, तरी पण ते महानगरपालिकेला जाग येत नाही। कुठले आमदार असू दे, नगरसेवक असू दे, आता तर हे निवडून आलेत नगरसेवक, तर यांचं तर काय अर्थच नाहीये, कारण की त्यांच्यातच आपसातच भांडाभांडी चालली आहे। त्यांना एवढा कित्येक वर्षापासून त्रास होतोय। आज तुम्ही बघू शकता खरंच एवढी बिकट परिस्थिती आहे की त्या आता गटर पण साफ झालेली नाहीये व्यवस्थित, नुसते येतात। आणि हे आता नागरिकांच्या समस्या आहेत, ते कचरा व्यवस्थित उचलला जात नाही, नाले सफाई व्यवस्थित होत नाही, त्या नाल्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईनी आहेत, त्याचे देखील पाण्याचे पैसे वसूल होतात। अशा कित्येक समस्या आहे आडिवलीमध्ये की त्या संपणार नाही। आणि मी ह्याच्यावरती वारंवार बोलत आलेली आहे, पण ह्याच्यामध्ये अजून एकही कामं कुठली प्रशासनाने केलेली नाहीये, नुसते बोलतात। आता तर नगरसेवक पण निवडून आले तर तेही लक्ष देत नाहीयेत, काय म्हणजे बोलण्यासारखं राहिलेलंच नाहीये। आणि खरंच नागरिकांची बेधूम हाल आहे ती। आता तुम्ही बघू शकता, आता वरून आपण खालीपर्यंत चालत आलो तर हे अंजनाबाई गार्डनच्या इथे आपला जो आहे ब्रिज आहे, ब्रिजच्या इथे आणि मोठे नाले, पावसाळा आलाय, पावसाळा आता एक पाऊस पडून पण गेला तरी ही नाले सफाई झालेली नाही। दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता पूर्ण नाले सफाई इथे झालेलीच नाहीये आणि व्यवस्थित नाले सफाईच नाहीये। लोकांच्या घरामध्ये नाल्याचं पाणी, चेंबरचं पाणी हे वाहून पूर्ण त्या चाळींमध्ये, आज ऑस्टिन नगरच्या चाळी महिला पण आहेत, त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं। आणि ते लोक जाणार कोणाकडे, करतात काय? आज महापौर आहेत, सगळे आहेत, आज जेव्हा नव्हते तेव्हा ठीक आहे, पण आता सगळे जण बसलेत महानगरपालिकेमध्ये तर काय करतायत, झोपा काढतायत का काय बसून? नाले सफाई करून घ्यायला पाहिजे ना, लवकरात लवकर नाले साफ झाले पाहिजे हे।